तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या. तर मी आज आखाड महिन्यातील लक्ष्मी आईचे नैवेद्य बनवत होते. तर इथे मी पुरणाचा स्वयंपाक बनवलेला होता. काही काहींच्या इथे भाजी भाकरी किंवा दही भाताचा देखील नैवेद्य असतो. तर मी पुरणाचा बनवलेला होता. आणि तुमच्या इकडे कशा पद्धतीने म्हणजे करतात, काही काहींच्या इथे म्हणजे तीनदा दाखवतात नैवेद्य. भाजी भाकरी, पुरणपोळी आणि दही भात असं पण असतं. पण इथे मी एकदाच दाखवलेला आहे फक्त पुरणपोळीचा. जशी माझी मम्मी करती त्याच पद्धतीने मी देखील केलेला आहे. तर इथे मी रात्रीच पुरण बनवून ठेवलेलं होतं, कारण की सकाळी घाई गडबडीत म्हणजे लवकर उरकत नाही, त्याच्यामुळे मी रात्रीच पुरण करून ठेवलेलं होतं. आणि मंदिरात देखील नंतरून गर्दी होऊन जाते. काही काहींचे कार्यक्रम असतात ना, ते आखाड महिन्यातील म्हणजे देवीचे कार्यक्रम असतात, त्याच्यामुळे मी लवकरच बनवून घेतलं आणि लवकरच नैवेद्य दाखवून आले. 10 वाजता तर आम्ही मंदिरात पण गेलेलो होतो स्वयंपाक करून. सर्व कामावरून मी मंदिरात देखील जाऊन आले. 10 वाजता सर्व काही उरकलेलं होतं. तर इथे मी आज तुम्हाला माझी फर्स्ट टाईम जेव्हा पुरणपोळ्या केल्या ना, ती स्टोरी सांगते मी. एकदम छान अशी स्टोरी आहे, कॉमेडी स्टोरी आहे. चुकलं होतं माझं पुरण तेव्हा, मी फर्स्ट टाईम बनवलेलं होतं तर ते मी तुम्हाला सांगते. तर काय झालं, लग्नाच्या पहिल्याच वर्षी बहुतेक मी पुरण बनवायला घेतलं होतं. थोडंच घेतलं होतं, बहुतेक अर्धा किलोचं असेल ते. तर ते पुरण मी बनवत होते पहिल्यांदाच, आणि याच्या लग्नाच्या आधी कधीच मी तेव्हा पुरण बनवलेलं नव्हतं किंवा माहिती नव्हतं. तर मी पहिल्यांदाच मनाने बनवायला घेतलं. तेव्हा यूट्यूबवर वगैरे काहीच बघितलं नाही मी. आता खूप सारे व्हिडिओ आहेत यूट्यूबला. तर मी तेव्हा काहीच नाही, मनाने डायरेक्ट बनवायला घेतलं. अर्धा किलो डाळ शिजवून घेतली. पण बहुतेक काय झालं तर डाळ आहे ना, परफेक्ट शिजली नव्हती, थोडीशी कच्ची राहिली होती. त्याच्यामुळे ते पुरण बिघडलं होतं. तर मला वाटलं ती डाळ शिजली आहे. मी डाळ घेतली काढून, थोडीशी हाताने दबत होती. मला वाटलं तेवढीच शिजवायची असती, त्याच्यामुळे मी तेवढी शिजवली. आणि सांगायला पण कोण नव्हतं, मी मनानेच कुटाणा करत बसले होते ते. आणि संक्रांत होती तेव्हा मी पुरणपोळ्या बनवत होते संक्रांतीच्या. बाकी आम्ही तर दोघांनी खाल्ल्या घरात. पण मी डब्बा माझ्या आजीला पाठवलेला होता. ते लय हसत होते मला, कारण की ते चुकलं होतं त्याच्यामुळं. त्याच्यानंतर मी आता एकदम परफेक्ट असे पुरण बनवते. आणि मनाने शिकले, मला कोणी शिकवलं नाही किंवा मला कोणी सांगितलं पण नाही. फक्त माझी आजी, मी तिला मग फोनवरती विचारायला चालू केलं नंतरून कसं बनवायचं काय. पण आता एकदम मला छान आणि परफेक्ट असं पुरण बनवता येतं. तर काय झालं, डाळ शिजवून घेतली, गूळ वगैरे टाकलं आणि टाकलं सगळं व्यवस्थित, चटका वगैरे देऊन घेतला. पुरण वाटून घेतलं. तेव्हा तर सगळं एकदम व्यवस्थित होतं आणि छान पण बनलं होतं. पण जेव्हा मी पुरणपोळ्या लाटायला घेतल्या, पुरणपोळ्या लाटून झाल्या, बाकी सगळं बनवलं, आमटी, भात, कुडे, पापड, भजी, ते तर छानच बनलं होतं. फक्त पोळ्या चुकल्या होत्या. लाटून वगैरे घेतल्या. आणि काय झालं की त्या एकदम अशा दगडावानी कडक झाल्या. कशाने झाल्या, काय झाल्या, काय मला कळलं नाही ते. पण एकदम दगडावानी कडक झाल्या. आणि जसं मी सांगितलंच की माझ्या आजीला मी डब्बा पाठवून दिलता. तिने पुरणपोळी अर्धा तास दुधामध्ये भिजवून ठेवली, पण ती पुरणपोळी नरम काय झाली नाही, एकदम कडकच राहिली. ते कशामुळे झालं काय माहिती नाही मला. तर अशी ती स्टोरी होती. अशी पहिली गंमत झाली जेव्हा मी पुरणपोळ्या पहिल्यांदा बनवल्या. तर ती अशी स्टोरी होती. कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला 4ला उठायचं होतं, पण मला उठायला उशीर झाला, कारण की मी रात्री उशिरा झोपले होते त्याच्यामुळे. तर सकाळी 5 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली. हे दोघं झोपलेलेच होते. तोपर्यंत आंघोळ वगैरे झाल्यानंतर आधी भात लावून घेतला. भात लावल्यानंतर लगेच पीठ मळायला घेतलं, म्हणजे गव्हाचं पीठ मळायला घेतलं. कारण की डायरेक्ट असं गव्हाचं पीठ मळू नये असं म्हणतात. पहिल्यांदा आधी काहीतरी छोटं मोठं काहीतरी करायचं गॅसवरती आधी, आणि मग पीठ मळायचं, म्हणजे डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचं. मग आधी भात लावून घेतला, कणिक मळून घेतली. कणिक मळताना नेहमी पिठामध्ये तेल टाकायचं, आणि मीठ तर सगळेजण टाकतात, पण तेलाचं मी सांगितलं. पीठ वगैरे मळून घेतलं. आपण पुरणपोळ्यासाठी जेवढं लवकर पीठ मळून ठेवू तेवढं पीठ चांगलं भिजतं, आणि तेवढं जास्त पोळ्या चांगल्या बनतात, नरम अशा सॉफ्ट अशा बनतात. त्याच्यामुळे एकदम छान अशा पुरणपोळ्या बनवून तयार झाल्या त्या. इथे मी 11 नैवेद्य केले. एक म्हसोबाला, 9 तिथे देवीच्या इथं असतात 9, एक म्हसोबा देवताला आणि एक घरातल्या देवाला. तर इथे माझ्या आधी एक नैवेद्याचं ताट आलेलं होतं, आणि पहिलाच नैवेद्य होता तो भाजी भाकरीचा होता, आणि दुसरा मी पुरणपोळ्याचा दिलता तो. तर 10ला तर आम्ही मंदिरात गेलो सांगितल्याप्रमाणे. दिव्यात तेल वगैरे टाकलं, अगरबत्ती वगैरे लावली. काय गर्दी वगैरे काहीच नव्हती, कारण की गर्दी दुपारून जास्त होती. त्याच्यामुळे मी सगळं लवकर आवरून घेतलं होतं. तर देवीला नैवेद्य वगैरे दाखवला. इथे ते मंदिराचे गुरुजी होते वाटतं, त्यांच्याकडे असतं मंदिराचं.
तर ते देवीला आंघोळ वगैरे घालत होते, पण तरी त्यांनी मला पूजा करून दिली. तिथं देवीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि लिंबू ठेवलं होतं. काही काहींमध्ये अंडं देखील ठेवतात, पण मी फक्त लिंबूच ठेवलं होतं. अंडं ठेवतात का नाही मला नक्की सांगा. पण मी पाहिलेलं एक म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडं की अंडं पण ठेवतात म्हणून. का अंडं म्हसोबाला ठेवतात काय ते नाही माहिती मला, पण ठेवताना मी पाहिलं होतं. मी इथं काही ठेवलेलं नाही, फक्त लिंबू ठेवलेलं आहे. देवीला सगळ्या देवींना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, पूजा करून घेतली, मस्त पायात वगैरे पडलो. आणि आखाड महिन्यात देवीला नैवेद्य का दाखवतात मी माझ्या माहितीप्रमाणे सांगते. आषाढ महिना, आषाढ आणि श्रावण महिन्यात पाऊस भरपूर असतो, तर आपण देवीला प्रार्थना करतो की सर्वांना सुखात ठेवा. जे पावसाळ्यात रोगराई पसरते, उलट्या जुलाब, सर्दी, खोकला, ताप जे होत असतं त्याच्यापासून सर्वांचं रक्षण करा, असं आपण देवीला प्रार्थना करत असतो. त्याच्यामुळे बहुतेक हे म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवतात. तर घरी आल्यानंतर मी तुम्हाला काय काय बनवलं होतं मी स्वयंपाक दाखवते. पुरणपोळ्या अशा छान अशा बनवून घेतलेल्या होत्या आणि नरम आहे तशाच राहावा, त्याच्यामुळे व्यवस्थित असं झाकून ठेवलं. कारण की गहू ना थोडेसे हे होते, चांगले नव्हते भेटलेले, त्याच्यामुळं थोडेसे म्हणजे कडक पोळ्या होऊ नये म्हणून मी चांगलं असं झाकून ठेवलं आहे. गव्हाच्या पिठावर देखील डिपेंड असतं पोळ्याचं, का आपण जर कुपनाच्या गव्हाच्या केलं तर त्या चांगल्या बनत नाहीत. तर इथे भात होता केलेला, भजे, आमटी, कुरडई, पापड एवढं सगळं होतं. आणि आमटी एकदम छान अशी झणझणीत झाली होती. तरी वगैरे किती मस्त आलेली आहे आमटीला. आणि काळी आमटी बनवलेली आहे मी इथे. इथे पापड पण तळून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वयंपाक केलेला होता मी. सगळं काम वगैरे सगळं आवरून झालं, लवकर आवरलं होतं आणि नैवेद्य देखील लवकर झालते. तर आता नैवेद्य आता घरातल्या देवांना पण नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आता चेंज वगैरे केलं, त्याच्यानंतर मी पिलूच्या पप्पांना जेवायला वाढून दिलेला आहे. तर इथे गजरा आणला होता त्यांनी माझ्यासाठी. तर गजरा पार तो सुकून गेलता. ते कशामुळे झाला की गरम पिशवी होती, भाजीची गरम पिशवी होती, ती गजऱ्यावरती ठेवण्यात आली होती आम्ही गावात गेलतो तेव्हा. तर ते गजरा सुकून गेला पार. तर देखील मी लावला, आणला आहे म्हणलं होतं लावावंच लागेल. तर इथे मी त्यांना ताट वाढून दिलं आहे जेवणाचं. गुळवणी, दूध, आमटी, भात, कुरडई, पापड, भजी आणि आमटीसोबत लिंबू पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यांचं जेवण झाल्यानंतर मीही जेवून घेतलं सर्व. परत भांडे वगैरे पडले होते ते घासून घेतले. आणि अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.